नमस्कार मित्रांनो, वीकली अनालायसिस व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आपण या वीकमध्ये कोणकोणते ट्रेड बनवलेले आहेत बघूया. हे मी ऑलरेडी प्रत्येक ट्रेडचं स्पेशल व्हिडिओ पण टाकलेले आहेत, बट आपण वीकली एक ग्रुप करून व्हिडिओ टाकूया, म्हणजे सगळे ट्रेड एकामध्ये. हे बघा, हा सोमवारचा दिवस आहे. एकदम सिम्पल ह्या दिवशी ट्रेड झालेला आहे मार्केटमध्ये. तुम्ही जर बघायला गेला, आपण पोझिशन बनवली होती इथं सेल डायरेक्शनला. रिझन सोपं आहे बघा, ऑपरेटर कॉन्सेप्ट ॲट सपोर्ट लेवलवाला हा ट्रेड तुम्ही बघू शकता. मार्केटमध्ये काय झालेला आहे, इथून सपोर्ट घेतलेला आहे, आलेला आहे, परत इथूनच सेम रिजेक्शन आलेला आहे, परत मार्केट डाऊन साईडला आलं, परत अप गेलं, परत डाऊन. ठीक आहे, एवढं शार्प सेलिंग. आणि मार्केटने काय केलं, इथून क्लिअर कट मार्केटनं रिव्हर्सल घेतलेला आहे, लोकांना बाईंग करवलेली आहे, दिसते मस्तपैकी बाईंग झालेली. आलं मार्केट इथं, परत एकदा सेम इथं जशी कॅन्डल बनलेली सेम तशी कॅन्डल इथं बनली. लोकांना वाटलं चला सपोर्ट एकदम स्ट्रॉंग आहे, अपसाईडला ट्रेड करूया, खपकन बाय साईडला इंटर लोकांनी घेतले असतील. त्यांचे एसएल ह्याच्या खाली गेले की मार्केटमध्ये एसएल हिट व्हायला चालू होतात. आपण इथं सेल डायरेक्शनला पोझिशन बनवलेली होती इथं मस्तपैकी, आणि मार्केटमध्ये आपण हा मूव कॅप्चर केलेला होता. हा झाला आपला पहिला ट्रेड. आता दुसरा ट्रेड बघूया आपण. दुसरा ट्रेड मस्तपैकी कुठे गेलेला आहे, मी इकडे PDF ओपन ठेवतो म्हणजे इझी जाईल आपल्याला पटपट ट्रेड शोधायला. झाला हा पहिला ट्रेड झाला. त्यानंतर हा ट्यूजडे 30 तारखेला आपला दुसरा ट्रेड आहे इथं सापडलेला आहे लगेच. हे बघा, ट्यूजडेचं मार्केट काय सांगते आपल्याला. आपण आधी ट्रेड बघा, ट्रेड कुठे घेतलेला आपण, इथं बाय डायरेक्शनला ट्रेड केलेला. इथं रिझन ऑफ द ट्रेड बघा, इकडं बघा, चालू झालं मार्केट, सपोर्ट घेतला अपसाईडला, हायर हाय मारत चाललेला आहे. मार्केटमध्ये ट्रेंड दिसते आपल्याला, हायर हाय बनतात, त्यामुळे अपसाईडला आहे. ठीक आहे, इथून एक हायर हाय मारला, काय केलं मार्केटनं, लिक्विडिटी घेतली. ठीक आहे, बाहेरची लिक्विडिटी घेतलेली, संपले बाहेर. त्यानंतर वरती गेलं, सेलरला इन्व्हाइट केलं, इथं डबल टॉप मारलेला आहे, सेलरला इन्व्हाइट केलं. ह्यांचे एसएल कुठं असणार आहेत, ह्याच्यावरती यांचे एसएल हिट व्हायला चालू होणार, म्हणून आपण बाय डायरेक्शन एंट्री प्लॅन केली आणि एवढा स्पाईक कॅप्चर केला. तुम्हाला वाटतं एवढूचं मुवमेंट आहे, तर पण हे एवढूचं मुवमेंट, हे एवढूचं नसतंय. तुम्हाला मी दाखवतो किती मुवमेंट आहे. 50 ते 60 पिपचं मोमेंटम आहे, जेवढा आपल्याला अरे बापरे, हे तर 100 पिपचं जवळजवळ मोमेंटम आहे. आपला काय घेणं नाही, आपला ट्रेड झाला 50-60 पिपचा. आपण आराम खुश राहायचं, ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा, तुम्ही पण लक्षात ठेवा. त्यानंतर जाऊया 31 वाला ट्रेड बघूया. जस्ट सेकंड, माऊस का माझा वर्क होईना. 4332ची लेवल आहे, बरोबर आहे. स्ट्रॉंग सपोर्ट झोन हाच ट्रेड दिसतोय ना, हां राईट, हाच ट्रेड आहे. हे बघा, याला झूम आउट करूया. ही सपोर्ट लेवल दिसते, 1 टाइम 2 टाइम 3 टाइम सपोर्ट, 4थ्या टाइम पण सपोर्ट घेतलेला आहे. सेलचा ट्रेड आहे, तर बाईंग कसं काय लावून ठेवले. 1 टाइम 2 टाइम 3 टाइम 4 टाइम सपोर्ट दिसतो आपल्याला, इथं दिसला सपोर्ट. मग ह्याच्या खाली निघताना आपण इथं सेल डायरेक्शनला एंट्री बनवली होती. सेम ट्रेड जसा सोमवार झाला तो सेम ट्रेड हा वाला, सपोर्टवरून बाईंग झाली, खाली निघताना सेल. स्ट्रॅटेजी सिंपल आहे, 3 वेळा सपोर्ट पाहिजे, फक्त 3 वेळा सपोर्ट असेल तर हा ट्रेड बनतोय. ठीक आहे, आय होप हा पण समजला असेल तुम्हाला. त्याच्यानंतर डायरेक्ट फ्रायडे म्हणजे शुक्रवार, कारण मार्केट हे शुक्रवारीच चालू होतं. आता मला वाटतं शुक्रवारी आपण पळत ट्रेड घेतलेला होता. मॉर्निंगचा ट्रेड बघूया. शुक्रवार का सोमवार आला काय कोणा त्याच्यावर नाही ना, क्रॅश झाला. ओके ठीक आहे, इथं बघा इथं आपण बाय डायरेक्शन एंट्री प्लॅन केली. मला रेजिस्टन्स लेवल ड्रॉ केल्याशिवाय जमणार नाही एंट्री बनवा सांगायला. इथं बघा, हा रेजिस्टन्स आहे, काल व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, हवाला ट्रेड एक्सप्लेन केलेला आहे. हा रेजिस्टन्स आहे, इथून शार्प सेलिंग आलेली दिसते मार्केटमध्ये. थोडासा चार्ट आधी झूम आउट करूया. हे बघा, इथं ही जी मेन लिक्विडिटी होती, ही लिक्विडिटी घेतली मार्केटनं, मेन लिक्विडिटी घेतली आणि हायर स्ट्रक्चर बनवायला चालू केलं, म्हणजे मार्केटमध्ये आता अपसाईडला स्ट्रक्चर शिफ्ट झालेलं होतं. ठीक आहे, नेक्स्ट डे ओपन झालं, इथं शुक्रवारी इथं कॉन्सल्टेशन झालं अपसाईडला निघालं. आता हा जो स्विंग आहे ह्याच्यावरती रिटेल जे एसएल असणार आहेत, काय असणार आहेत, एसएल म्हणजेच लिक्विडिटी, मग त्याच्यावर निघताना स्पाईक. हे जे स्पाईकचं जे गणित आहे, जे सायकोलॉजी आहे, ती तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या. कशी समजून घ्यायची, लर्निंग ग्रुपमधल्या कोर्समध्ये. ठीक आहे, लर्निंग ग्रुपला जॉईन होण्यासाठी खाली बघा, अकाउंट रजिस्टर करून ID पाठवा, फुकटच आहे सगळं, पैसे द्यायची काय गरज नाही, डिपॉझिटची पण काय गरज नाही. लर्निंग ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता. हा वाला ट्रेड आपण इथं पकडला होता, इथं स्पाईकमध्ये मुवमेंट आहे. लर्निंग ग्रुपमध्ये कोर्स आहे, गोल्डचा कोर्स कुठं आहे, लर्निंग ग्रुपमध्ये आणि गोल्डन ग्रुपमध्ये. लर्निंग ग्रुपमध्ये काय होतं, फक्त लर्निंग कंटेंट आहे. गोल्डन ग्रुपमध्ये काय होतं, लाईव्ह मार्केटचे जे ट्रेड आहेत, ॲनालायसिस आहेत, ते तुम्हाला शेअर केले जातात. ठीक आहे, त्याच्यामुळं तुम्ही सगळ्यांनी जॉईनिंग होऊन घ्या मस्तपैकी. रजिस्ट्रेशन लिंक दिले, पार्टनर कोड टाका अभी 100चा किंवा 500 जो काय दिलेला आहे डिस्क्रिप्शनवर टाका, काही प्रॉब्लेम नाही. जो तुमचा आवडीचा आहे तो टाकू शकता, 100 किंवा 500. ओके, आजच्यासाठी एवढं सफिशियंट आहे. बिंदास्त कमेंट करा, काय प्रॉब्लेम असेल तर, किंवा व्हॉट्सअपला टेलिग्रामला मेसेज करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.